नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. आजपर्यंत तिच्यासोबत राहूनसुद्धा त्याने एक किस पण नव्हता केला आणि सानिका तर त्यांच्या मुलांची इमॅजिन करत होती. किसचं लक्षात येताच अक्षयचा चेहरा पांढरा पडायला लागला होता. त्याला सारखा हा विचार करून भीती वाटत होती का आज जर त्याने स्वतःला कंट्रोल नसतं केलं तर आज काय झालं असतं. काय झालं, तुम्ही दोघे एका घरात एका रूममध्ये एक बेड शेअर करता म्हटल्यावर मी मुलांबद्दल विचारलं तर असा कुठला गुन्हा केला. सानिकाने सॅड तोंड करत त्याला उत्तर दिलं. त्याच्याच बरोबर आरुषीला परत खोकला यायला लागला होता. तिला असं खोकताना पाहून सानिकाने परेशान होत विचारलं, आरुषी बेटा तू ठीक तर आहेस ना. त्याच्यानंतर ती अक्षयकडे पाहत म्हणाली, कसा नवरा आहेस तू. तुझी बायको खोकून खोकून तिचा जीव चाललाय आणि तुला काहीच फरक नाही पडत आहे. कमीत कमी तिची पाठ तरी सोडून दे ना. तुझ्या एवढ्या जवळ बसली तरी तुला जरा पण तिची काळजी नाही वाटत आहे. सानिका अक्षयला नाराज होत बोलली, पण आरुषीने हाताने इशारा करत थांबायला सांगितलं आणि बोलली, इट्स ओके मॉम, इट्स ओके, मी लगेच येते. बोलत ती किचनमध्ये उठून निघून गेली. सानिकाने जो टॉपिक काढला होता ते पाहून समजदारी याच्यातच होती का इथून आता त्यांच्यापासून जरा लांबच राहावं म्हणून. त्याच्यामुळे ती किचनमध्ये निघून गेली होती. सानिकाने एक नजर किचनवर टाकली आणि एक मोठा श्वास घेत बोलली, मी बोलल्यावर पण तू तिची काळजी नाही घेतली ना. अक्षयने इरिटेट होत सानिकाकडे पाहिलं आणि गपचूप जेवण करू लागला. अक्षय बेटा खरं सांग, असं तर नाही ना, तू तिच्यापाशी जाण्यासाठी लाजत तर नाही ना. मला माहीत आहे माझं बाळ किती सीधा आहे. तुला आतापर्यंत माहीतच नाही ना ह्या सगळ्यांची सुरुवात कशी करता म्हणून. त्याच्यामुळेच माझे ग्रँडचिल्ड्रन अजून पण येऊ नाही राहिले. मी पहिले पण बघितलं आहे. मी तुला जेव्हा पण आरुषीजवळ जायला सांगते ना तर तू तिच्यापासून लांब पळतोस. अरे काहीतरी शिकायचं ना तुझ्या डॅडकडून, सानिका सॅड चेहरा करत म्हणाली. सानिकाचं बोलणे ऐकून अक्षयला शॉकच लागला होता. तसं त्याचा चमचा सरळ जाऊन खालीच पडला. सानिकाचं बोलणे ऐकून अक्षय जेवायचं पण विसरला होता. हे काय बोलते त्याची मॉम. ऑफकोर्स प्रत्येक आईला तिचा मुलगा साधासुद्धाच वाटतो आणि जगातील सगळ्यात साधारण माणूस वाटतोय. पण ऑब्व्हियसली असा कुठलाच मुलगा नसेल का त्याला साधं मुलं पण नाही पैदा करता येणार म्हणून. पण त्याच्या आणि आरुषीच्या केसमध्ये असं काहीच पॉसिबल नव्हतं. कारण त्यांचं लग्न जरी झाले असेल पण त्यांच्यात नवरा बायको सारखे काही संबंधच नव्हते. ते एकाच घरात जरी राहत होते पण त्यांचे रूम वेगवेगळे होत्या. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात एकमेकांविषयीची फिलिंग्स पण नव्हत्या. आता काय तिचा नवरा आहे म्हणून तो त्याचा फायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्ती करेल का. अक्षयने डोळे बंद करून एक मोठा श्वास घेतला आणि सानिकाकडे हात जोडून बोलला, मिसेस राठोड, मी तुम्हाला हात जोडून सॉरी बोलतोय. कारण आत्ताच 5 मिनिट आधी मी तुमच्या सुनेची काळजी नाही घेतली पण त्याच्यासाठी मला या सगळ्या गोष्टी ऐकायला लागतील. मी तुझा मुलगा आहे. तुम्हाला माझ्यासोबत हे बोलायला शोभतं का. आय एम रिअली अनकम्फर्टेबल नाव. सानिकाला पण वाटलं अक्षय त्याच्या फ्रेंडसोबत किंवा त्याच्या डॅडसोबत या विषयावर बोलेल तर चांगलं होईल. त्याच्यामुळे ती लगेच बोलणं सांभाळत बोलली, ओके
आय एम सॉरी बेटा, मला पण तुला तर माहिती आहे ना, माझ्याकडे कुठलंच काम नसतं करायला. मी पूर्ण दिवस मी एकटीच बोर होत राहते. त्याच्यामुळे मी विचार करत होती का पटकन तुमच्या दोघांची मुलं ह्या जगात आली ना तर माझं पण मन लागून राहील. अक्षयने सानिकाला असं पाहिलं का ती जगातील आठवा आजोबाच पाहते. म्हणजे तू बोर होतेस म्हणून मी मुलं पैदा करू का? म्हणजे तुमचं एंटरटेनमेंट होऊ शकेल. आर यू सिरियस मॉम? आणि काय ते जाऊ दे, तू आणि आरुषीने लग्न केले ह्याच्यामुळेच केले ना, तुम्ही दोघे प्रेम करता म्हणून. तर मग मुलांपासून काय प्रॉब्लेम आहे तुला? अरे बेटा, हे तर प्रेमाची निशाणी असते. तू लहान होतास ना, किती आगाऊ होतास, कोणाचंच ऐकायचा नाही. पण त्यावेळेस पण तू माझं बोलणं कधीच नाही टाळलं. तर मग आज माझं बोलणं ऐकशील ना माझं बाळ? बोल ना. सानिकाने एकदम प्रेमाने अक्षयचे गाल ओढत बोलली. जेव्हा तू लहानपणी एकदम लहानसा गोलूमोलू इकडे तिकडे पळायचा, खरं सांग तुला चांगलं नाही वाटणार का माझ्या मांडीवर तुझ्यासारखे सोनू मोनू खेळले तर? बिलकुल नाही. अक्षयचा राग आता लिमिट क्रॉस करून गेला होता. तो ओरडून सांगणार होता का त्याला आत्ताच कुठले सोनू मोनू नाही पाहिजे आणि आरुषी आणि तो दोघा एकमेकांवर प्रेम पण नाही करत. पण स्वतःला कंट्रोल करत त्याचे शब्द त्याने तोंडातच ठेवले. सानिकाने त्याला चकित होऊन पाहिलं तर अक्षय शांत होत सानिकाला समजावण्याचा प्रयत्न करू लागला. मॉम, तू विसरलीस का? तुझी लाडकी सून अजून पण कॉलेज स्टुडंट आहे ते. काही दिवसांनी तिची एक्झाम होणार आहे आणि तुला वाटतंय का अशा हालतमध्ये ती प्रेग्नेंट व्हायला पाहिजे म्हणून? आणि मग तिच्या स्टडीचं आणि करिअरचं काय होईल याचा विचार केला का तू? अक्षयच्या बोलण्याचा सानिकावर थोडा प्रभाव पडत होता. काही वेळासाठी त्याचं बोलणं ऐकून ती शांत झाली होती. पण परत ती ट्राय करत म्हणाली, पण याच्यात एवढा मोठा इशू नाही आहे. कितीही केले तरी ती राठोड खानदानाची सून आहे. जर कधी ती प्रेग्नेंट झाली पण ना, तर आम्ही सगळे आहोत ना तिला सांभाळण्यासाठी. आम्ही सगळे तिची मदत करू. मग तिला तिची स्टडी आणि करिअर पण सोडायला नाही लागणार. पण तू ठरवलंस तर ना ती प्रेग्नेंट होईल. पण मला आत्ता तसं काहीच नाही पाहिजे. ओके. आत्ता त्याला टेबलावरून उठण्यातच समजदारपणा वाटत होता. तो तिथून उठून सोफ्यावर जाऊन बसला, कारण सानिका त्याला परत ह्या गोष्टीवर नको बोलायला म्हणून. आत्तापर्यंत त्याचं डोकं एवढं खराब झालं होतं का तो इरिटेट होऊन त्याने परत एक सिगरेट पेटवली. सिरियसली मॉमला वाटतं का मी फॅमिली प्लॅनिंग करावं, तेही त्या मूर्ख मुलीसोबत? इम्पॉसिबल. अक्षय उठून गेल्यावर सानिकाने पण जास्त काहीच नव्हतं खाल्लं आणि अक्षयला बोलली, का मला परत घरी नेऊन सोड. जेव्हा ती घरी जायला निघाली तेव्हा आरुषी पण तिला बाहेरपर्यंत सोडायला आली होती. ती तिच्याशी बोलणार होती, पण अक्षय तिला घरी पाठवायला जरा जास्तच उतावळा झाला होता. सो ती गपचूप बाय बोलून मध्ये निघून गेली होती. किचन साफ केल्यावर ती वरती रूममध्ये निघून गेली आणि बॅगमधून तिने तो शर्ट काढला, अक्षयचा, जो त्याने तिला तिचं नाकाचं रक्त साफ करण्यासाठी दिलेला होता. अक्षय तिला तो शर्ट फेकायला लावत होता, पण आरुषीने तो शर्ट घरी घेऊन आली होती.
तिने मस्त तो शर्ट गरम पाण्यात धुतला आणि तो शर्ट घेऊन ती आरशात पाहू लागली. एकदा परत तिला त्या गोष्टीची आठवण झाली, जे काही क्लासरूममध्ये घडलं होतं ते. जर कधी आज अक्षयने स्वतःला थांबवले नसते तर अचानक आरुषीचा हात तिच्या ओठांवर गेला. ती आरशात पाहून तिच्या ओठांवर हात फिरवू लागली. तिला वाटत नसतानाही ती इमॅजिन करू लागली होती की अक्षय तिला किस करत होता म्हणून. अक्षय याच्याबद्दल खूप खडूस होता. याच्या आधी पण अक्षयने तिच्याशी किस करण्याचं नाटक केलं होतं. पण आज आरुषीला असं वाटत होतं का जर कधी खरंच अक्षयने तिला किस केले असते तर तिला कसं फील झालं असतं. तिला परत सानिका मगाशी बोलली होती ते सगळं आठवलं. बाळ, अरे देवा, तिचा चेहरा परत लाजेने लाल झाला होता. ती आरशात पाहून स्वतःच्याच डोक्यात मारलं आणि बोलली, आरुषी, काय झालंय तुला? कसं विचार करायला लागली? तू ना बिघडली बरं का. हसत ती आरशापासून लांब झाली. ह्या रूममध्ये सेपरेट बाल्कनी होती. ह्या घरात त्यांची एक सेपरेट बाल्कनी होती जिथे ते स्वतःचे कपडे सुकवायचे दोघे पण. म्हणून तिने विचार केला का अक्षयने हा शर्ट पाहिला तर तो ओरडेल, कारण अक्षयने तिला हा शर्ट फेकायला लावला होता. म्हणून तिने तो शर्ट हँगरला लावला आणि तिने ठरवलं का तो शर्ट ती तिच्याच रूमच्या खिडकीला लावून सुकवेल म्हणून, कारण अक्षयची नजर या शर्टवर पडायला नको म्हणून. खिडकीवर शर्ट टांगून ती मागे वळाली. तसंच तिच्या रूमचा दरवाजा कोणीतरी वाजवत होतं. ती पुढे होऊन हळूच दरवाजा उघडला, पण पूर्ण दरवाजा न उघडता थोडाच ओपन केला आणि डोकं काढून बाहेर पाहू लागली. अक्षय, तू एवढ्या लवकर परत आलास? मॉम घरी पोहोचली का? तिने हसत विचारलं. आता मध्ये येऊ देशील का मला, बोलत तो दरवाजा ढकलू लागला. पण आरुषीने पूर्ण ताकद लावत त्याला मध्ये यायला नकार दिला. नो, मध्ये नको येऊस, ती एकदम ओरडली. का? अक्षयने तिला चकित होऊन तिला विचारलं. का नको येऊ मी? ते मी कपडे नाही घातले. तिने पूर्ण कपडे घातले असून सुद्धा ती अक्षयला खोटं बोलली होती, कारण तिला दुसरं काही पर्यायच नव्हता त्याला थांबवण्यासाठी. तिचं बोलणं ऐकून अक्षय पण गडबडून त्याने दरवाजा सोडला आणि 2 पावलं मागे जाऊन बोलला, ओके, लवकर कपडे घाल आणि स्टडी रूममध्ये ये. बोलत अक्षय पटकन तिथून निघून गेला. आरुषीने लगेच दरवाजा बंद केला आणि दरवाजाला पाठ लावून उभी राहिली आणि एक मोठा श्वास घेतला. थोड्याच वेळात ती स्टडी रूममध्ये गेली तर अक्षय टेबलावर बसून तो तिला काम करताना दिसत होता. त्याने त्यावेळेस एक नाईट ड्रेस घातलेला होता, तरी पण तो त्याच्यात एकदम सुंदर दिसत होता. ह्या वेळेला त्याला पाहून टॉप बिझनेसमॅन नाही तर कॉलेजच्या एका टॉपरची फिलिंग येत होती. आरुषी आतमध्ये येताच तिने हळूच दरवाजा लावला. तुला माझ्याशी काही बोलायचं होतं का? आरुषी मध्ये येत बोलली. तुझ्या पार्ट टाइम जॉबबद्दल. आर यू शुअर? तुला अजून पण तिथे काम करायचं आहे? अक्षय सिरियस होत बोलला. हां. आरुषी आतमधून घाबरत बोलली होती. अचानक अक्षयने हा टॉपिक का काढला? कुठे तिला हा जॉब सोडायला तर नाही ना सांगणार तो? अक्षय, हा विचार करून ती थोडी नर्वस पण झाली होती. आर यू रिअली शुअर? अक्षयने आयब्रो उंचावत बोलला. यस. आरुषीने यावेळेस न घाबरता उत्तर दिले.
अक्षयने आता एक सिगरेट पेटवली आणि पीत त्याने हवेत तो धुवा उडवत खुर्चीवर बसला. मग त्याने आरुषीकडे पाहत विचारलं, काय काम करतेस तू? क्लीन. गडबडीत आरुषीच्या तोंडातून निघाला. व्हॉट? अक्षयने तिला कन्फ्यूज होऊन पाहिलं. आय एम क्लिअर असिस्टंट. आरुषीने स्वतःला सावरत सरळ खोटं बोलली. ही वेगळीच गोष्ट होती का तिला अजून पण भीती वाटत होती? ओके. अक्षयने पण समाधानी होकारार्थी मान डोलावली. तर मग तुला ह्या कामासाठी बाहेर येण्या जाण्याची काही गरज नसेल ना? आय एम शुअर इट्स ऑफिशियल वर्क इज राईट. आरुषीने थोडं कन्फ्यूज होत उत्तर दिलं. तिला समजतच नव्हतं का अक्षय तिला हे सगळे का विचारतोय म्हणून. ओके, तर मग हे सगळे करून तू टाईमवर घरी पण येशील ना? कारण तुला इथे येऊन पण साफसफाई करायला लागेल आणि हो, माझ्यासाठी जेवण पण बनवायला लागेल. अक्षयने तिला पाहत सांगितलं. त्याला खरं टेन्शन म्हणजे जेवणाचं होतं. साफसफाई झाली पण नसती तरी त्याचं एवढं त्याला काही फरक पण नसता पडला. पण एवढ्या दिवसापासून आरुषीच्या हाताचं चवदार जेवण खाऊन त्याला एवढी सवय झाली होती का मोठ्यातील मोठ्या रेस्टॉरंटमधील जेवण त्याला आरुषीच्या जेवणासमोर फिका वाटत होता. ओके, तर मग तू कामावर जाऊ शकतेस. काय? आरुषी त्याचं बोलणे ऐकून शॉक झाली होती. तिला अजून पण तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. काय? खरंच अक्षयने तिला जॉबसाठी होकार दिलाय? अक्षयने डोळे बारीक करत तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं? पार्ट टाइम जॉब करायचा आहे ना तुला? मी तुला त्यासाठी परमिशन दिली. आरुषीचं तोंड उघडच्या उघडच राहिले होते. ती अजून पण त्यालाच पाहत होती. खरंच तिला अक्षयनं परमिशन देऊन टाकली होती. पण तरी पण ती परत बोलली, पण तू तर मला जॉब करू देत नव्हता ना, तर मग आता कसं काय? अक्षयने तिच्या नाकाला पकडत खाली ओढत म्हणाला, का तुला वाटतंय का मी माझं बोलणं परत घेऊ म्हणून? काय? ठीक आहे, जशी तुझी मर्जी. नो 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 नाही, ती एकदम घाबरत बोलली. ते मी चकित झाली होती ना तुझं बोलणं ऐकून. मला जरा पण नव्हतं वाटलं का तू मला बाहेर जॉबसाठी जाऊ देशील म्हणून. शेवटी तुझं एवढं मोठा मन कसं झालं? एवढा मोठा हृदय परिवर्तन झाला तरी कसा? मी पण विचार केला का घरातून तू आता बाहेर पडून हे जग पाहिलं पाहिजे म्हणून. नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. तुला स्वतःला काही एक्सपिरियन्स आल्या पाहिजे. बस एवढंच बाकी काहीच नाही. अक्षयने आरुषीला काही सांगितलं असेल, पण आज शौर्याने अक्षयला जे काही लांबलचक लेक्चर दिलं होतं ना, हे त्याचाच परिणाम होता. कधी शौर्य पण असं बोलून जायचा का वाटत नसताना पण माणसाला त्याच्यावर विचार करायला लागायचा. आज पूर्ण दिवस त्याच्या डोक्यात शौर्याचं बोलणंच फिरत होतं. त्याच्यामुळे त्याने हा डिसिजन घेतला का आरुषीला तो जॉब करायला नकार नाही देणार म्हणून. थँक्यू अक्षय, थँक्यू. आरुषीने एकदम खुश होऊन उड्या मारत बोलली. तिला खुश पाहून अक्षयने तिच्यावर नजर टाकली आणि एकदम ॲटिट्यूडमध्ये बोलला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मी पैसा कमवायला बाहेर नाही पाठवत आहे. मी एवढं नक्कीच कमवतो की बायकोच्या सगळ्या गरजा भागवू शकतो. मी तुला बाहेर फक्त एका कंडिशनमुळे पाठवतोय.
का तू बाहेर जाऊन काही चांगल्या गोष्टी शिकाव्या म्हणून. हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.